आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत. पुण्यातील SSPMS या ग्राउंडवर होत असलेल्या छात्रों की गूंज कार्यक्रमातनं ते तरुणांशी संवाद साधतील. संध्याकाळी 7 वाजता ते विद्यार्थ्यांच्या सोबत संवाद साधतील. राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज कार्यक्रमाला पुण्यात आल्यानंतर हॉटेल शेरटॉन इथं थांबलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर हॉटेलच्या परिसरामध्ये चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. छात्रों की गूंज कार्यक्रमावरनं राजकारण तापलंय. भाजपनं काँग्रेसवर गंभीर आरोप केलेत, तर काँग्रेसनंही या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला कोणी येणार नाही हे समजल्यामुळे पैसे देऊन विद्यार्थी आणले जातात असा आरोप भाजपनं केला. तर काँग्रेसकडनं राहुल गांधींच्या रिलॉन्चिंगसाठी पेड कॅम्पेन राबवलं जात आहे असाही आरोप भाजपनं केला आहे. त्याला राहुल गांधी यांच्याकडून काँग्रेसकडून उत्तर देण्यात आलेलं आहे. राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमावरनं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहुल गांधींवर टीका केली. राहुल गांधी यांनी CJPच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर असे उपक्रम हाती घेऊन स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम सुरू केलंय. लोकसभेत सलग 3 वेळा पराभव झाल्यामुळे आणि जनतेतील त्यांची प्रतिमा खराब झाली असल्यानं राहुल गांधींनी या आंदोलनाचा उपयोग करून ते घेत आहेत असा आरोप विखे पाटलांनी केला आहे. पुण्यातील राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज कार्यक्रमापूर्वी रात्रीच काँग्रेस आणि अभाविपमध्ये राडा झाला. अभाविप आणि NSUIच्या कार्यकर्त्यांमध्ये काही काळ बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही बाजूनं एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कार्यक्रमाच्या आधीच अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थिनींना डांबून ठेवल्याचा आरोप काँग्रेसने केला. तर दुसरीकडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं काँग्रेसचे सर्व आरोप फेटाळले आहेत. COVP कॉलेजच्या बाहेरचा राडा भोवलेला आहे. अनेक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. अक्षय जैन याच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यात काँग्रेसनं ठरवून गोंधळ घातला. काँग्रेसच्या कार्यक्रमाला येण्यासाठी पैसे दिलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर आरोप केला. एकीकडे पुण्यात राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज हा कार्यक्रम होत असताना दुसरीकडे भाजपनं देखील वंदे मातरमच्या सामूहिक गायनाचा कार्यक्रम आयोजित केलाय. काँग्रेसला डिवचण्यासाठी भाजपनं हा कार्यक्रम आयोजित केल्याचा आरोप काँग्रेसने केला. शिवसेना UBTच्या विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्यावरून संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघात केला. आमचं नगरसेवक रद्द करण्याचा डाव असल्याचा राऊतांनी आरोप केला. तर सत्ताधारी नगरसेवकांचं प्रमाणपत्र रद्द का होत नाही असा सवालही राऊतांनी केला. राऊतांना सगळ्याच गोष्टींची घाई असते. दुसऱ्या बाजूचा युक्तिवाद झाला नाही आणि राऊतांनी निकाल देऊन टाकला अशी टीका राहुल नार्वेकरांनी केली. राऊतांच्या या घाईच्या स्वभावामुळेच त्यांच्या पक्षाचं नुकसान झालं असा टोला देखील त्यांनी लगावला. नवी मुंबईत पोलीस आयुक्तालयाचं लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते झालं. कार्यक्रमाला एकनाथ शिंदे यांची गैरहजेरी होती, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं. राष्ट्रवादीच्या बैठकीतली इनसाइड स्टोरी समोर आली आहे. अंतर्गत वाद मिटवून लोकांच्या समोर जा. पक्षातील अंतर्गत वादावर मंथन करण्यात आलं. सच्चिदानंद सिंह यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रासंदर्भातही बैठकीत चर्चा झाली आहे. राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक पार पडली आहे. पार्थ पवार यांच्या शुभदा निवासस्थानी बैठक झाली. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, नवाब मलिक या बैठकीला उपस्थित होते. भाजपनं आता विरोधात बसण्याची तयारी करावी. सप्टेंबरनंतर सरकारच्या पडझडीला सुरुवात होईल. शिवसेना UBT खासदार संजय राऊतांनी मोठा दावा केला आहे. अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली आहे. जरांगे आंदोलनासाठी मुंबईला येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सत्तार यांनी ही भेट घेतली. ऐकलं नाही तर मुंबईला जाणार असल्याचं जरांगेंनी म्हटलंय. तर सरकारला समाजाप्रती सहानुभूती असून संघर्षाची वेळ येणार नाही असं सत्तार यांनी म्हटलं. मराठा समाजावर अन्याय होणार नाही असं देखील सत्तार यांनी म्हटलेलं आहे. सरसंघचालक मोहन भागवत अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटन या 3 देशांचा दौरा करणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त जगभरात संपर्क वाढवण्याच्या उपक्रमांतर्गत मोहन भागवत यांचा हा दौरा आहे. महिला व बालविकास विभाग मुलांच्या पोषणासाठी काम करतंय की ठेकेदारांच्या पोषणासाठी असा प्रश्न उपस्थित झाला.
आणखी एक निकृष्ट आहाराच्या नमुन्याचा अहवाल झी 24 तासच्या हाती लागलाय. त्यामध्ये अंगणवाडीतील मुलांना पुरवठा करण्यात येणारं साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्याचं ठाणे मुख्यमंत्री फडणवीसांनी झी 24 तासच्या बातमीची दखल घेतली आहे. शालेय पोषण आहाराच्या टेंडर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराविरोधात अभाविपनं आंदोलन केलं. भाजप सरकार विद्यार्थ्यांना विष खाऊ घालतंय. संजय राऊतांनी सरकारवर आरोप केला आहे. दोन व्यापारी जहाजांचं येमेन आणि सोमालियाच्या जवळ घटनांमध्ये सशस्त्र समुद्री चाच्यांनी अपहरण केलेलं आहे. केंद्रीय नौवह मंत्रालयातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. लोणावळ्यामध्ये आता उंच इमारतींना मोकळं रान मिळण्याची शक्यता आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वाढत चाललेल्या अनियंत्रित बांधकामांना नियोजनाची चौकट देण्याच्या उद्देशानं मोठ्या टाउनशिप प्रकल्पांसाठी दारं उघडण्याचा प्रस्ताव राज्याच्या नगर विकास विभागाचा आहे. जळगाव महापालिकेच्या महासभेत नगरसेविका वैशाली पाटील यांनी मेहरून तलावामध्ये सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याबाबत पोस्टरबाजी महासभेत प्रवेश करून महासभेचं लक्ष वेधलेलं आहे.